हॅलो मित्रांनो, आपलं स्वागत आहे पागल इंजिनियर चॅनलमध्ये. तर आपण काय केलं होतं, फॅक्टरेशन मेथड, पुन्हा कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड आणि त्यानंतर फॉर्म्युला, असं करून आपण 3 एक्सरसाइज चार संपवलेले होतं. तर आता आपल्याला ह्यामध्ये काय केलेलं आहे, मागच्या ह्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की त्याच्यामध्ये नेचर सांगितलं होतं रूट्सचं, जे की आपण इक्वल असेल, अनइक्वल असेल, रिअल वगैरे आपण ह्या गोष्टी चेक केल्या होत्या. आता ह्या येणाऱ्या आपण ह्या व्हिडिओमध्ये काय करणार होतो, आपल्याला त्याच्यामध्ये जे काय डिफरन्स दिलेला आहे रूटमध्ये, जसं की अल्फा बीटा, यांचे आपल्याला काय करायचं आहे, व्हॅल्यू फाइंड करायचे आहेत. तर 1 बाय 1 आपण चेक करूया. आधी काय करूत, आपण त्याच्या अल्फा आणि बीटाचे जे काय फॉर्म्युला आहे तर ते आपण क्रॉस व्हेरीफाय करून पुढचं एक्झाम्पल सॉल्व करूया. हा दिलेला आपण काय केलं रे, आपल्याला रिलेशन बिटवीन रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि कोएफिशियंट. तर आपल्याला काय करायचं, तिथं त्यांचं रिलेशन आपल्याला कॅल्क्युलेट करायचं, म्हणजे फाइंड करायचं. तर तुम्हाला माहीतच असेल फॉर्म्युला. आपण काय करू, आता पहिलं 1 बाय 1 चेक करू. तर अल्फा प्लस बीटा इक्वल टू काय, मायनस बी प्लस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2a प्लस माइनस बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2a. ते छेद समान असल्यामुळे आपण काय करू, तर मायनस बी प्लस इन ब्रॅकेट बी स्क्वेअर मायनस 4ac प्लस मायनस बी मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2a. तर प्लस मायनस काय होईल, कॅन्सल होईल. मायनस 2b डिवायडेड बाय 2a, 2 कॅन्सल, मायनस b डिवायडेड बाय a. हे काय आलं तुमचा अल्फा प्लस बीटाचा फॉर्म्युला. आता काय करायचं आपल्याला, अल्फा इंटू बीटा इक्वल टू मायनस बी प्लस इन ब्रॅकेट बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2a इंटू मायनस बी मायनस इन ब्रॅकेट बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2a. आता काय होईल इथं, आता कॉमन हे वरचे आणि खालचे येते. तर मायनस बी प्लस इन ब्रॅकेट बी स्क्वेअर मायनस 4ac इंटू मायनस बी मायनस इन ब्रॅकेट बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2a. तर तुम्ही बघितलं असेल की a मायनस बी, तर त्या काय ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. तर इथे ए काय आहे, मायनस बी, आणि बी काय आहे, ही टर्म. तर मायनस बी स्क्वेअर आपलं, सॉरी, मायनस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. बी स्क्वेअर मायनस रूट आणि स्क्वेअर उडून जाईल, बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2a. तर प्लस बी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर कॅन्सल, मायनस 4ac डिवायडेड बाय 2a, बेदून 4, ए कॅन्सल, सॉरी इथं 2a इंटू 2a बेदुनी 4a स्क्वेअर आहे, इथं 4a स्क्वेअर, 4a स्क्वेअर, तर 4 कॅन्सल होईल, स्क्वेअर आणि ए कॅन्सल होईल. शेवटला काय राहतं इथं, ए c डिवायडेड बाय a. मायनस मायनस प्लस होऊन जाईल इथं. इक्वल टू बी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर मायनस मायनस प्लस 4ac डिवायडेड बाय 4a स्क्वेअर, बी स्क्वेअर आउट, 4ac डिवायडेड बाय 4a स्क्वेअर, 4 कॅन्सल, स्क्वेअर ए कॅन्सल, तर c डिवायडेड बाय ए. हे काय झालं तुमचं
अल्फा इंटू बीटा. तर आता हे आपण असं हे फॉर्म्युला यूज करून काय करू तर नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करू. तर हा झाला तुमचा प्रॉब्लेम. यांनी काय आहे सोल्युशन 2x² प्लस 6x मायनस 5 इक्वल टू 0. तर अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा आपल्याला फाइंड करायला सांगितलं आहे. तर कम्पेअर विथ ax² प्लस bx प्लस c. तर इथं काय a इक्वल टू 2, b इक्वल टू 6 अँड c इक्वल टू -5. तर अल्फा प्लस बीटा, तर अल्फा प्लस बीटा इक्वल टू काय -b बाय a इक्वल टू -6 डिवायडेड बाय a 2, तर -3. तर अल्फा प्लस बीटा इक्वल टू -3. अल्फा इंटू बीटा इक्वल टू c डिवायडेड बाय a. c आला आहे तुमचा -5 डिवायडेड बाय a किती आहे 2. तर अल्फा इंटू बीटा इक्वल टू -5 बाय 2. हे झालं तुमचा अल्फा आणि अल्फा इंटू बीटा आणि अल्फा प्लस बीटा. तर आपण काय करा अजून 2 एक्झाम्पल पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत.